आपल्याला सुखाची अपेक्षा आहे. तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे, इथं आपण होतो. मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे. कुत्रीचं पिलू सुखी आहे, त्याचं कारण काय? याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहेत आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं, तू पागल बिगल आहे. ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हा किंवा नाही का? लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही. नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता, तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे, राहू नाही रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून, दाढी वाढून आला. येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उरफटे पो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाल्यानं 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढे 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेली ती का आला? त्यांना गावातलंच खापानं. काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही. टाळकरी मंडळी, वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता. त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुखा शेवेल, असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव ना, वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो.